नागपूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेले बाबा ताजुद्दीन औलिया दर्गा वाकी हे देशभरात प्रसिद्ध धार्मिक स्थळ मानले जाते। दरवर्षी मार्च महिन्यात येथे होणाऱ्या उर्समध्ये लाखो भाविक उपस्थित राहतात। श्रद्धेनुसार या ठिकाणी दर्शन घेतल्याने आजारांपासून आराम मिळतो अशी भाविकांची भावना आहे। मात्र या पवित्र स्थळाशी संबंधित एक गंभीर प्रकरण समोर आले असून वाकी दर्गा परिसरातील काही शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात ताज आश्रम सेवा समितीचे अध्यक्ष सुजित बुटले यांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे। तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार परिसरातील किमान 10 ते 15 शेतकऱ्यांच्या जमिनी दर्गा ट्रस्टचे ट्रस्टी प्रभाकर डहाके पाटील व त्यांच्या कुटुंबियांकडून हळूहळू हडप केल्या जात आहेत। संबंधित संस्था 1989 पासून धर्मादाय आयुक्तालयात नोंदणीकृत असून 1982 साली 0.20 आर जमीन अधिकृत नोंदणीद्वारे खरेदी करण्यात आली होती। त्यानंतर ताज आश्रम सेवा समितीच्या नावाने बक्षीसपत्र देण्यात आले असून 7/12 उतार्यावरही समितीचे नाव नोंद आहे। तक्रारदारांच्या माहितीनुसार 2013च्या मोजणी दरम्यान संबंधितांकडून कंपाऊंड पाडण्याची धमकी देण्यात आली होती। तसेच 2020 मध्ये कोविड काळात एसडीओ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आदेश पारित केला आणि ताज आश्रम सेवा समितीला पक्षकारही करण्यात आले नाही असा आरोप सुजित बुटले यांनी केला आहे। माझी वाकी येथे 0.20 आर एवढी जमीन आहे, वाकी दर्ग्याला लागून आहे। 1982 साली ही जागा घेण्यात आली। ही जागा तिथे येणाऱ्या म्हणजे बाकी इथे ऊर्स भरतो, त्या ऊर्सच्या वेळेस तिथे येणाऱ्या भावी भक्तांसाठी तिथे सोय व्हावी, इलेक्ट्रिक, पाणी, राहण्याची व्यवस्था व्हावी, यासाठी आम्ही तिथे संस्था ताज आश्रम सेवा समिती वाकी या नावाने एक संस्था निर्माण केलेली आहे। ती संस्था चॅरिटीमध्ये आम्ही नमूद केलेली आहे आणि त्याचं आमच्याकडे रजिस्ट्रेशन पण आहे। 1982 आधी घेतलेल्या या जागेमध्ये आम्ही 4दा मोजणी केलेली आहे। 1996 मध्ये, 2013 मध्ये, 2023 मध्ये आणि आता ही मोजणी करता पुन्हा आम्ही टाकलेली आहे। हर मोजणीच्या वेळेस तिथे जागेमध्ये तफावत आढळून येत आहे आणि कप्रमध्ये सुद्धा तफावत आढळून येत आहे। तेथील राजकीय तेथील जे डहाके, प्रभाकर डहाके आणि त्याचे कुटुंबीय जे लोक आहेत हे तेथील मोजणीच्या वेळेस तिथं हस्तक्षेप करतात आणि हस्तक्षेप करून हर वेळेस कप्रत आणि तिथे मोजणीमध्ये जी शीट तयार होते त्या शीटवर आणि कप्रतमध्ये दोन्हीमध्ये खूप तफावत आढळून येत आहे। वारंवार आम्ही याच्या विरुद्ध भूमिलेख ऑफिस सावनेर यांच्याकडे तक्रार केलेली आहे। त्यानंतर आम्ही अपर आयुक्त महसूल मंत्र्यापर्यंत सुद्धा गेलेलो आहे, परंतु आजपर्यंत आम्हाला तिथे कोणत्याही प्रकारची दाद मिळालेली नाही आहे। आम्ही ही जागा 1982 साली विकत घेतलेली होती। ती जागा बागडे म्हणून एक गृहस्थ होते, त्यांच्याकडूनच विकत घेतलेली आहे। त्यावेळेस त्याच्यात 0.20 साली जागा तेव्हा विकत घेण्यात आलेली होती, पण त्यानंतर त्यांच्या त्यावेळेस ती जागा आम्ही 1996 मध्ये मोजून घेतली, तर त्यावेळेस ती जागा आमची 0.20 जागा पूर्ण भरत होती। हे तुमचा आरोप कोणावर आहे, काय तुमचं मत आहे की जमीन जे हडपण्यात येत आहेत असे प्रकार तिथे तुमचंच नाही, इतर काही 25-26 लोकांचे आलेले आहेत, थेट आरोप कोणावर आहे? आमचा थेट आरोप वाकी दरबारचे अध्यक्ष जे आहेत प्रभाकर डहाके आणि त्यांचं कुटुंब यांच्यावर आहेत। या लोकांना तिथल्या राजकीय पुढाऱ्यांचा आणि ज्याच्याकडून आम्ही जागा घेतली या लोकांचे सहकार्य असल्यामुळे ते तिथल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना त्रास देत आहे आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती तिथे गावातील सरपंच असल्यामुळे त्यांना संपूर्णपणे तिथली जीही माहिती आहे ती सर्व माहिती त्यांना तिथून मिळते, म्हणजे सरकारी माहिती जी या जागेबद्दलची संपूर्ण माहिती त्यांना मिळते आणि हे लोक वारंवार तिथल्या म्हणजे मोजणी करतात आणि मोजणी करून एक व्यक्तीला टार्गेट करून तिथल्या शेतकऱ्यांच्या हळूहळू बळकवण्याचा प्रयत्न करतात। काँग्रेस पक्षाचे सावनेरचे आमदार आशिष देशमुख आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे तुम्ही काल मागितली का? आम्ही तिथे पण मुंबईला गेलो होतो, तिथे पण दिलेलं आहे, पण कोणत्याही प्रकारचं आम्हाला आतापर्यंत समाधानकारक कोणतंही उत्तर किंवा आम्हाला मोजणी करून आमची जमीन मिळालेली नाही आहे। आमच्याजवळ रजिस्ट्री आहे, संस्थेचं रजिस्ट्रेशन आहे, मार्किंग झालेली जागा होती, पण ती आता कमी होत आहे। असं हे सर्व करून आणि इव्हन नागपूरला भू अधिकारी जे आहेत तिथे त्यांच्याकडे कमीत कमी आम्ही आठवड्यातनं एकदा असं करता आम्ही 3 ते 4 महिने तिथेही पाणी भरलेलं आहे, त्याचंही आमच्याजवळ पूर्ण एक्नॉलेजमेंट आहे। पण कमीत कमी 20 ते 22 आहे, परंतु होतं असं आहे
की आता ते सर्व कंटाळलेले आहे, अधिकारी जर त्यांच्याकडनं असल्यामुळे आणि ते इथेपर्यंत पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे आम्हाला हा पुढाकार घ्यावा लागला. मध्ये पण याची कंप्लेंट आहे, त्याचं पण एक्नॉलेजमेंट आमच्याजवळ आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडनं आम्ही जेव्हा तिकडे मोजणी असताना आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना तिथे पोलीस स्टेशनला पैसे भरले आणि तिथनं आम्हाला 2 पोलीस मिळतात, पण तेही येऊन फक्त बसून असतात. ते जे काही करतील त्याच्यात शेवटीच्या क्षणापर्यंत तेही मध्यस्थता करत नाही. भांडण एकदम जास्त रंगाता येईल त्यावेळेसच ते त्याच्यामध्ये एंट्री करतात. आम्ही एका संस्थेकडनं आलेलो आहोत, पण जे बाकीचे जे आहेत ते थकलेले आहेत, ते हारून गेलेले आहेत. शासनाच्या समोर त्यांनी पूर्ण म्हणजे हात टेकलेले आहेत. आम्ही समजवून किंवा सभ्यतेने हा प्रकार हाताळायचा आम्ही विचार केला, परंतु त्यांचं ते जे भांडणाची वृत्ती आहे, गुंड प्रवृत्ती असल्यामुळे आम्ही त्यांच्यासमोर आम्ही पण हात टेकले आहात म्हणून तुमच्या समोर आलेलो आहे. पॉईंट 20 आर जागा आहे आणि त्याच्यातनं 5 ते 6 आर कमी झालेली आहे. आता आमचं तिथे जे आहे त्याच्यावर आमचं जे आता पोझिशन आहे तिथे त्याच्यातनंही त्यांनी तोडायचा म्हणजे लेखी आणलेला आहे. तर ते आमच्याजवळ 16 आर वगैरे होतं, तर त्याच्यातनंही तोडायचं म्हणजे ते कंपाऊंड वगैरे तोडायचं, हे तोडायचं ते तोडायचं, रस्ता नाही आहे, हे सर्व प्रकार आमच्यासोबत आता तिथे घडत आहे. अधिकाऱ्यांकडनं, भू अधिकाऱ्यांकडनं ते घेऊन येतात सावनेरमधनं आणि त्याच्याच मार्फतचे सर्व होऊन राहिलं. इव्हन इतकंच नाही की जे मोजणी होतं किंवा हे जे काही प्रकार झाले एकत्रीकरणाचं एक त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, तर हे करत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कोणालाही तिथे बोलावलेलं नव्हतं. हे परस्पर करण्यात आलेलं आहे. या प्रक्रियेत प्रभाकर डहाके पाटील, त्यांचे कुटुंबीय आणि भगवान पाटील यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. काही राजकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्रयामुळेच हे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान तक्रारदारांनी उपभू अधीक्षक, अप्पर आयुक्त तसेच महसूल मंत्र्यांकडे न्याय मागितला असला तरी अद्याप समाधानकारक निर्णय मिळालेला नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ताज आश्रम सेवा समितीने केली आहे.